आमदारांचा क्लास घेणार आहेत। हेडमास्टर मोदी असल्यामुळे पहिली प्रतिक्रिया काय आहे? असा क्लास घेणार आहे हा शब्दच अयोग्य आहे। पंतप्रधान महोदयांनी या महाराष्ट्राच्या जनतेचे धन्यवाद त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर येऊन ज्या पद्धतीचा विजय प्राप्त केला त्याबद्दल माननीय मोदीजी सर्व आमदारांची भेट घेणार आहे। या भेटीमध्ये येणाऱ्या 5 वर्षात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या शिवभक्तांची सेवा करण्याचा मंत्र ते देणार आहे। ते यशस्वी मुख्यमंत्री होते, महायशस्वी पंतप्रधान आहेत आणि आज जगाच्या नेत्यांच्या यादीमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आहे। आपण परवाही काश्मीरमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोदीजीबद्दल केलेली प्रतिक्रिया व भाषा ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली की एक विश्वनेता आज या महाराष्ट्राच्या शिवभक्त आमदारांना या महाराष्ट्राच्या शिवभक्तांची सेवा करण्याचा मंत्र देणार आहे। याला क्लास म्हणून या शब्दाला कमी लेखू नका। पण साहेब समन्वय आहे का? कारण अजितदादांनी आता नाराजी व्यक्त केलेली। अजितदादा म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना विश्वासात घ्यायला हवं। हसन मुश्रीफ आणि पाटील साहेब यांच्या खात्यातील 2 निर्णयांना स्थगिती देण्यात आलेली आहे। परस्पर स्थगिती दिली, कुठलाही संवाद साधला नाही या मंत्र्यांसोबत। त्यामुळे काल राष्ट्रीय कार्यकारिणी झाली, त्यामध्ये अजितदादांनी आमदारांसमोर नाराजी व्यक्त केली। नाही, आमदारांसोबत नाराजी व्यक्त केली हे तुम्ही दाखवत आहात, पण अशी माहिती कोणतीही आमच्याकडे नाही। आणि एखाद्या प्रसंगामध्ये जर तिथं असणाऱ्या मंत्र्यांनी आपली भावना व्यक्त केली असेल तर त्याला नाराजी हा शब्द म्हणणे योग्य नाही आहे। एखाद्या वेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला असेल तर तो कॅबिनेटमध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील। पण अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यामध्ये अतिशय उत्तम संबंध आहे, नाराजीचा प्रश्न उद्भवत नाही। पंतप्रधानांनी 2.5 तास वेळ दिलेला आहे, पहिल्यांदाच आमदारांसाठी। कुठल्याही राज्याला इतका वेळ मिळाला नव्हता। विरोधकांना पोषू होऊ शकतो का या वेळेमुळे आणि या संवादामुळे? ईर्ष्या होऊ शकते का? असं आहे की माननीय मोदीजी तर त्यांनाही तेव्हा वेळ द्यायला तयार होते, पण 2019 24 ऑक्टोबर तो दुर्बुद्धीचा दिवस होता, अन्यथा प्रश्नच कुठं उपस्थित झाला होता। तेव्हाही ते 161 विधानसभा आम्ही जिंकल्या होत्या युतीच्या। 2,30,58,525 मतं जनतेने दिलीच होती ना, पण दुर्बुद्धी होती। नरेंद्र मोदी अमित शहा या दोन्ही बडे नेत्यांनी एका आठवड्यामध्ये सातत्याने वेळ देत आहे प्रचंड प्रमाणामध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजून वेगळा निकाल पाहायला मिळेल का विधानसभेपेक्षाही? असं आहे की माननीय मोदीजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी वेळ देत नाही आहे। महाराष्ट्र या राष्ट्राच्या प्रगतीसाठी, हे राष्ट्र वैभवशाली आणि महा करण्यासाठी महाराष्ट्राशिवाय पर्याय कुठं आहे? दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे शब्द आहे आमच्या राज्यगीताचे। आणि म्हणून महाराष्ट्र महत्त्वपूर्ण राज्य आहे, आर्थिक इंजिन आहे। ज्या राज्यामध्ये मुंबईसारखं आर्थिक महानगर आहे, ज्या राज्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरचा प्रत्येक व्यक्ती शिवभक्त आहे, तेव्हा मला वाटतं की त्यासाठी वेळ दिला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।